मित्रांनो, हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल, कदाचित वाईटही वाटेल, की लिंक्ड इन या संस्थेने सिटीज ऑन द राईज 2026 हा एक विश्लेषण करून तयार केलेला अहवाल आहे. आणि या अहवालामध्ये पुणे शहराचं नावच नाही आहे. म्हणजे जे शहरं हे प्रगती, विकास होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत, जे 2026 आणि त्यापुढे अत्यंत चांगली विकासात्मक वाटचाल करणार आहे, त्याच्यामध्ये पुण्याचं नावच नाही आहे. आता पुण्याचं नाव का नाही आहे ह्याचा प्रश्न समस्त मराठी जनांनी, पुणे शहरातल्या नागरिकांनी, ज्यांचा जन्म पुणे शहरात झाला, ज्यांच्या आईवडिलांचा, त्यांच्या आईवडिलांचा जन्म झाला, जे जन्माने किंवा वंशपरंपरेने किंवा मागील पिढींच्या वारसाने पुणेकर आहेत, अशा सगळ्या पुणेकरांनी याचा विचार करायला हवा की आपलं शहर ह्याच्यामध्ये का सामील नाही. पुणे शहराची खरोखर एवढी वाताहत झाली आहे का? पुण्यातलं पर्यावरण, पुण्यातलं परिवहन, पुण्यातली वाहतूक, रस्त्यावरील कोंडी, पुण्यातील गुन्हेगारी, अपराधीकरण, पुण्यातली वाढती महागाई, रस्त्यांवरील अरुंद असल्यामुळे होणारे विविध समस्यांचा करावा लागणारा सामना, प्रचंड गर्दी, रस्त्यावरील खड्डे, सामान्य ज्या सेवा सुविधा विविध शासकीय संस्थांनी प्रदान करायला हव्यात नागरिकांचं जीवनमान सुसह्य होण्यासाठी, त्याच्यामध्ये असलेली प्रचंड खालावलेला त्याचा दर्जा, त्याच्यामध्ये असणारी कमतरता आणि घुसमटणारा जीव, दगदग होणारी आपली सगळ्यांची आरोग्य, प्रकृती, या सगळ्यांमुळे पुणे ह्या शहरांमध्ये सामील होऊ शकलेलं नाही आहे. आणि जी 10 शहरं या सिटीज ऑन द राईज 2026 ह्या अहवालात समाविष्ट झालेली आहेत, ती ऐकून तुम्हाला खरोखर त्यांचं कौतुक वाटेल. कारण ही शहरं महानगरं नाहीत, ही प्रथम श्रेणी महानगरं नाहीत, ही द्वितीय किंवा द्वितीय नंतरची तृतीय किंवा द्वितीयमधले पहिले, दुसरे, तिसरे अशा प्रकारची शहरं आहेत. परंतु यांनी आपल्या जगण्याच्या मानदंडामध्ये सुधारणा करून ते सुखवस्तू, शांततामय, आनंददायी, गर्दीहीन, गजबजाटहीन, स्वास्थ्यवर्धक असा आपला नावलौकिक मिळवलेला आहे. तर ह्याच्यामध्ये 10व्या नंबरला आहे विजयवाडा, त्याच्यानंतर 9व्या नंबरला आहे रायचूर, त्याच्यानंतर 8व्या नंबरला आहे रांची, त्याच्यानंतर 7व्या नंबरला आहे जबलपूर, त्याच्यानंतर 6व्या नंबरला आहे राजकोट, 5व्या नंबरला आहे प्रयागराज, 4थ्या नंबरला आहे वडोदरा, 3ऱ्या नंबरला आहे सुरत, 2ऱ्या नंबरला आहे लुधियाना आणि पहिल्या नंबरला आहे विशाखापट्टणम, ज्याला विझॅग किंवा वायझॅग असं म्हणतात. मित्रांनो, ही वेळ का आली आपल्या पुण्यावर की आपलं पुण्यात आता चांगल्या दर्जाचं जीवन जगणं अवघड झालं आहे, दुष्कर झालं आहे? हे प्रश्न आपण स्वतःलाच विचारून स्वतःच आत्मपरीक्षण करायचं आहे. आता ही 10 शहरं ह्या सिटीज ऑन द राईज 2026मध्ये समाविष्ट का झालीत? कारण इथं आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मॅन्युफॅक्चरिंग, डिझाईन, फायनान्स ह्या सगळ्यांमध्ये रोजगाराच्या उत्कृष्ट संधी निर्माण झाल्यात. त्याच्यामध्ये हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस असतील, एज्युकेशनच्या सर्व्हिसेस असतील, व्यापार उद्योगाच्या सर्व्हिसेस असतील, मॅन्युफॅक्चरिंग असेल, प्रोडक्शन असेल, इंडस्ट्री असेल, हे सगळं तिथं उपलब्ध झालेलं आहे. त्यामुळे पुणे, मुंबई, बँगलोर, हैदराबाद, कलकत्ता, दिल्ली, भोपाळ, ग्वाल्हेर, त्याच्यानंतर अहमदाबाद, चंडीगड, त्याच्यानंतर नोएडा, कानपूर, भुवनेश्वर, ह्या सगळ्या शहरांमध्ये काम करणं अवघड झालं आहे. त्यामुळे तुम्ही ह्या 10 शहरांवर लक्ष केंद्रित करा. ह्या 10 शहरांमध्ये तुम्हाला रोजगाराच्या खूप चांगल्या सेवा सुविधा संधी उपलब्ध झालेल्या आहेत.
टियर 1 श्रेणी 1 ह्या शहरांच्या महानगरांच्या मागे लागू नका, असं हा लिंक्ड इनचा ॲनालिसिस केलेला, विश्लेषण केलेला सिटीज ऑन द राईज हा अहवाल सांगत आहे. त्यामुळे गुडगाव असो किंवा म्हैसूर असो किंवा केरळमधलं तिरुवनंतपुरम असो किंवा चेन्नई असो, हे सगळी शहरं आता राहण्यालायक, काम करण्यालायक राहिली नाही. कारण तिथं धावपळीचं जीवन आहे, शांतता नाही, स्थैर्य नाही, गजबजाट आहे, घरं महाग झाली आहेत, जेवणखान महाग झालं आहे, भाड्याने राहायची घरं महाग झालेली आहे, प्रवास महाग झालेला आहे, प्रदूषण खूप आहे, जायच्या यायच्या पुरेशा परिवहनाच्या सोयी नाहीत. त्यामुळे ही शहरं आता दिवसेंदिवस नापसंत शहरे म्हणून त्यांचा दुर्लौकिक होणार आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये लिहायचंच आहे. मित्रांनो, या 10 शहरांमध्ये ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांच्या एकूण कामगिरीवर लक्ष ठेवून ज्याला काही नोकरी करायची, स्वतःचा विकास करायचा आहे, शांततामय चांगलं समृद्ध असं आरोग्यसंपन्न जीवन जगायचे, त्यांनी या 10 शहरांचा किंवा या 10 शहरांमधील जे आपल्याला आवडेल, जे आपल्या जवळ आहे, आपल्या राज्याच्या किंवा ज्या शहरात आपला जन्म झाला त्याच्याजवळ आहे, त्या शहरांचा पर्याय निवडायला काही हरकत नाही असं मला या निमित्ताने तुम्हाला सांगावंसं वाटतं आहे. मित्रांनो, या शहरांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. त्यामुळे रोजगारासाठी प्रयत्न करणाऱ्या उच्च विद्या विभूषित, प्रशिक्षित, चांगली पदव्युत्तर पदवी असणाऱ्या, अनुभव असणाऱ्या लोकांनी निश्चित या 10 शहरांचा पर्याय निवडायला हवा, जेणेकरून त्यांना वर्क लाईफ बॅलन्स म्हणजे काम आणि जीवन किंवा रोजगार आणि आयुष्य, उत्पन्न आणि जगण्याची साधनं, पगार आणि त्याच्यातून खर्च ह्याचा ताळमेळ अत्यंत चांगल्या पद्धतीने संतुलित करणं शक्य होईल. त्यामुळे ह्या 10 शहरांचा जरूर विचार करावा. ते द्वितीय श्रेणीमधले शहरं आहेत हा विचार मागे टाकावा आणि आपलं जगणं चांगलं, समृद्ध, आनंददायी होईल असं पाहावं. आता महाराष्ट्राचा विचार करायला गेला तर आपल्याला सुरत जवळ आहे, वडोदरा जवळ आहे, ही जवळची शहरं आहेत. काहींना दक्षिणेला जायचं असेल तर त्यांना विजयवाडा, विशाखापट्टणम हे जवळचे आहेत. जे मध्य भारतात राहतात त्यांना जबलपूर किंवा रांची हे जवळचं आहे. रायपूर, छत्तीसगड हे पण जवळचं आहे. जे उत्तर प्रदेश, दिल्ली या भागात राहतात त्यांना प्रयागराज जवळ आहे किंवा ते रांचीला येऊ शकतात, जबलपूरला येऊ शकतात. आणि जे दक्षिणेला आहेत त्यांना विजयवाडा, विशाखापट्टणम जवळ आहेच. उत्तरेच्या लोकांना प्रयागराज आणि लुधियाना जवळ आहे. आणि महाराष्ट्राला जवळ वडोदरा आहे, सुरत आहे, राजकोट आहे. ज्याने त्याने आपापल्या कुठं जायचं आहे, ज्याने त्याने आपापल्या रुची आणि आवड आणि आपण कुठे सेटल होऊ शकतो याचा विचार करून हा निर्णय घ्यायचा आहे. परंतु ह्या यादीत पुणे नाही, हे मला पुन्हा एकदा तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे. ते का नाही ह्याचा आपण सगळ्यांनी अभ्यास करायचा आहे, आत्मपरीक्षण करायचं आहे आणि आपली परिस्थिती, शहराची परिस्थिती, शहराचं आरोग्य, शहराचं पर्यावरण, शहराचं राहण्याचा, जगण्याचा, जीवन श्वास घेण्याचा दर्जा हा पुण्याचा वाईटाकडून अतिवाईटाकडे चालला आहे. तो वाईटाकडून थोड्या बऱ्या स्थितीत तिथून वर चांगल्या स्थितीत जाईल अशी शक्यता ह्यापुढे नाही. एवढी गर्दी पुणे शहरात, गावठाणात, पुण्याच्या परिघात, पुणे महानगरात झालेली आहे. त्यामुळे जगण्याचा दर्जा हा निरंतर खालावत आहे. पुणे महाग होत चाललं आहे, राहण्यालायक राहिलेलं नाही. तरीही आमचा जन्म इथं झाला आहे त्यामुळे इथे राहणं भागच आहे. तुमचं ह्या सगळ्या विश्लेषणावर काय मत आहे ते मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर सांगा. मी असे वेगळ्या वाटेवरचे रील आणि व्हिडिओ घेऊन येत असतो. माझे रील लाईक, शेअर करा. मला फॉलो करायला विसरू नका. माझे व्हिडिओ पाहत जा, ते लाईक, शेअर करा. माझा चॅनल सबस्क्राईब करा. तुमचे मित्रपरिवार, आप्तजन, स्नेहीजन या सगळ्यांना माझ्या रीलबद्दल, चॅनलबद्दल सांगा. फॉलो करायला सांगा, सबस्क्राईब करायला सांगा, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. तुमच्या प्रतिसाद, प्रतिक्रियांची मी वाट पाहत आहे. कॉमेंट बॉक्समध्ये ते लिहायला विसरू नका. एवढंच मी तुम्हाला सांगतो. या नोटवर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.